आतापर्यंत आपण उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातला आढावा घेतलेला आहे. पुढच्या ज्या मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचा वावर, हुकुमी वावर म्हणूया, तो खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. तर हा त्यांचा प्रगतीचा आलेख नेमका कसा झाला आणि मग या क्षेत्रातल्या संधी नेमक्या कशा आहेत त्याचा आपण आढावा थोडक्यात घेणार आहोत. मी मंचावर आमंत्रित करते मुक्ती ग्रुपचे प्रफुल्ल तावरे यांना. जरा बारामतीकरांनी आणि उपस्थित सगळ्यांनी जरा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे प्रत्येकच उपस्थित मान्यवरांसाठी. तर जसं मी आत्ता सांगितलं की प्रफुल्ल तावरे यांची ओळख करून द्यायची तर रिअल इस्टेट, ॲग्रिकल्चर, मार्केटिंग, फार्मा, एंटरटेनमेंट इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. आणि क्रेडाई महाराष्ट्राचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. एअरक्राफ्ट ओनर्स आणि पायलट असोसिएशन ऑफ इंडियाचे ते संस्थापक सचिव आहेत. की एकंदरीत एक तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मग इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधला वावर, म्हणजे ती सुरुवात नेमकी कशी झाली तुमची, म्हणजे हे तरुण उद्योजकांसाठी जाणून घेणं तुमचा प्रवास खूप गरजेचा आहे. माझा जन्म खूप छोट्या गावात झाला. एक अगदी 40 घरं असलेलं छोटंसं गाव होतं. परंतु त्याच्यानंतर माझे वडील शिक्षक होते फलटण एका हायस्कूलमध्ये असल्यामुळे मग नंतर मी हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी फलटणला गेलो आणि फलटणला गेल्यानंतर माझं हायस्कूलचं शिक्षण तिथं झालं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही तिघं भावंड असल्यामुळं मी त्यावेळी थोडीशी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं मग मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचं ॲडमिशन म्हणजे कंप्लीट केलं 3 वर्षामध्ये आणि माझं शिक्षण तिथंच थांबलं आणि मग तिथून मी पुढे नोकरी शोधली आणि मग पुढचा प्रवास चालू झाला. वडील शिक्षकी पेशात असल्यामुळं माझी टेंडन्सी तशीच होती. आमच्याकडे इथे एज्युकेशनल कॅम्पस आहे शारदानगरला, जो आप्पासाहेब पवारांनी सेट केलेला होता. मी त्या संस्थेमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन झालो आणि 2 वर्ष नोकरी केली. माझा त्या काळामध्ये आप्पासाहेब पवारांशी खूप जवळचा संबंध आला आणि खरी तर माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ असेल किंवा माझ्या आयुष्याची मुहूर्तमेढ तिथं रचली गेली. त्याचं कारण असं होतं की आप्पासाहेब पवारांशी माझे खूप चांगले संबंध त्यावेळी होते. मी खूप लहान होतो परंतु त्यांनी मला खूप प्रेमानं जवळ घेतलं होतं आणि ते जिथं बसायचे त्याच्या पाठीमागे एक बोर्ड असायचा, थांबला तो संपला. आणि ह्या थांबला तो संपला ह्या एका वाक्यावरती पुढची सगळी माझी डेव्हलपमेंट झालेली आहे. एव्हिएशन हे क्षेत्र अजूनसुद्धा अनेक उद्योजकांसाठी, म्हणजे आता खूप कंपन्या त्यात येत आहेत, खूप लोक त्यात उतरत आहेत. असं जरी असलं तरी एव्हिएशन हे क्षेत्र जेव्हा तुम्ही उतरला असाल किंवा जेव्हा तुमचा त्या ठिकाणी प्रवेश झाला असेल तेव्हा नेमकं कसं होतं, त्यातला तुमचा प्रवास कसा? तसं बघितलं तर हे क्षेत्र अपघातानं मी त्या क्षेत्रामध्ये गेलो आहे. तसं प्लॅनिंग होतं किंवा असं काही नाही आहे. मी खरं तर 10वीत असतानाच मला पायलट होण्याची इच्छा होती, परंतु थोडी घरची परिस्थिती वगैरे सगळी बघितली तर मला पायलट होता आलं नाही. एक एक्झाम पण दिली होती त्यावेळेस होता आली नाही. नंतर मी सांगितलं तसं नोकरी केली, मग व्यवसायात पडलो. व्यवसाय करत असताना माझ्या खूप इच्छा होती आणि ज्यावेळी बारामतीत व्यवसाय चालू केला त्यावेळेस मी पाहायचो इथं विमानं उडताना दिसायची, परंतु तिथं जाऊन चौकशी करणं इथपर्यंत पण डेअरिंग आपलं झालं नाही. कारण ते क्षेत्र थोडंसं तो अवेअरनेस नसल्यामुळं आजही तिथं बघितलं तर कंपाऊंडच्या बाहेरून लोक आतमध्ये बघत असतात. खरं तर आम्ही तिथं विचार करत असतो की लोकांनी आत यावं आणि माहिती घ्यावी. तशा पद्धतीनं माझं पण झालं होतं. पण माझ्याकडे एक माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडे कस्टमर आला होता की जो तिथे काम करत होता. मग त्याला ती माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर मग माझ्या थोडंसं जे 10वीतलं स्वप्न होतं ते जागं झालं की मी पायलट आजही होऊ शकतो. आणि मग मी तिथं ॲडमिशन घेतलं. पायलटचा एक कोर्स असतो जो प्रायव्हेट पायलट लायसन्स म्हणतो, तो मी कोर्स कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर असं परिस्थिती आली की कोविड चालू झालं. त्या कोविडमध्ये ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग घेतलं होतं ती इन्स्टिट्यूट थोडंसं डबघाईला आली होती आणि ती बंद पडते की काय अशी अवस्था झाली होती. आणि मग आमचा एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मी बोललो की आपण सगळे इथं शिकलो आहोत तर ही इन्स्टिट्यूट बंद पडू नये. आणि म्हणून मग आम्ही त्या ग्रुपनं ती इन्स्टिट्यूट आम्ही टेकओव्हर केली, जी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि अशा पद्धतीनं माझा एव्हिएशनशी संबंध आला. फक्त बांधकामच नाही तर फार्मा, मार्केटिंग आणि अगदी एंटरटेनमेंटसुद्धा या क्षेत्रातला सुद्धा तुमचा वावर आहे. तुम्ही को प्रोड्युसर आहात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे, म्हणजे त्यातल्या अभिनेत्री इथे बसलेल्या आहेत. तर त्यातलं म्हणजे अगदी एंटरटेनमेंट क्षेत्रात उतरावं, को प्रोड्युसर व्हावं आणि इवन फार्मासुद्धा, म्हणजे हे जाणून घेण्याचं कारण इतकंच आहे
की जेव्हा आपण तरुण उद्योजक घडवत असतो तेव्हा तुमच्यासारखे असे जे उद्योजक आहेत जे आज घडलेले आहेत त्यांचा प्रवास बघूनच नवीन उद्योजक घडत असतात. म्हणूनच मी मुद्दाम आवर्जून विचारते की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधला प्रवास आणि मग तुम्ही अनेकांना आत्ता संधी देताय नोकरीच्या माध्यमातून, तर त्याबद्दल थोडंसं. कसं आहे, मी एकतर फर्स्ट जनरेशन व्यावसायिक आहे. आमच्या घरामध्ये कुणीही व्यवसाय केलेला नव्हता. मी जरी सिव्हिल इंजिनिअरिंग झालो असलो तरी बिल्डर लाईनमध्ये येण्यासाठी तिथं काही शिकवलं जात नाही आहे. तसंच मला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळी अपॉर्च्युनिटीज दिसल्या किंवा माझ्याकडे कोणीतरी सांगितलं की असा असा बिझनेस आहे, तर मी एक पॉझिटिव्ह थिंकिंगनी प्रत्येक बिझनेसकडनं हा होऊ शकतो, म्हणजे असं कधीच म्हटलं नाही की हा बिझनेस कसा करणार आपण. आणि त्याच पद्धतीनं हे फार्मा असेल, ॲग्रिकल्चरमध्ये माझे मोठे बंधू जे आहेत ते त्यांची ॲग्रिकल्चरमधली डॉक्टरेट असल्यामुळं मग मी ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये काही प्रॉडक्ट्स बनवले होते ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून आलो. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट म्हणाल तर डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत त्यांची सिरियल तुमच्याच चॅनलवरती होती, प्राजक्ता पण त्याच्यात होतीच. तर ते माझे मित्र असल्यामुळे त्यांनी ज्यावेळेस ती सिरियल करायची त्यावेळेस ती संपूर्ण घटनाक्रम सुरुवातीला काही थोड्याशा अडचणी आल्या होत्या, त्या संदर्भानं त्यांनी सांगितलं. काही आर्थिक अडचणी पण होत्या आणि काही चॅनल्सच्या पण अडचणी होत्या. तुमच्या अगोदर दुसऱ्या चॅनलने ते साईनअप केलं होतं. आणि मग त्या सगळ्या अडचणी सोडवत असताना मी जी मदत केली त्यांना, त्या मदतीमुळं मला तिकडं त्यांनी की चला आपण बरोबर करूयात अशा पद्धतीनं तिकडे केलं. आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं आणि मध्ये कोविडचा पिरियड आला त्यावेळेस साधारणपणे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला चांगली ग्रोथ आली होती. तर डॉक्टरांनीच सांगितलं की आपण फार्मामध्ये आपण थोडंसं काम करूया, म्हणून फार्मामध्ये पण आम्ही काम करायला सुरुवात केली. पण मग आता इतकी सगळी क्षेत्र वेंचर केल्यानंतर अनुभवल्यानंतर आता नवीन कुठलं क्षेत्र खुणावत आहे? कमर्शियली बघितलं तर मी सगळ्या व्यवसायातनं थोडंसं आता बाजूला झालेलं आहे. माझा मुलगा पाहतो आता, रिअल इस्टेटचं मी शक्यतो काहीच पाहत नाही आता. तसंच बाकीच्याही व्यवसायांचं बघितलं तर मी स्वतः आता एक टीम तयार केलेली आहे. मगाशी पण जे डिस्कशन झालं तसं एक टीम तयार केलेली आहे. त्यामुळं मी नवीन बिझनेस आलं आणि कुणी जर सांगितलं तर त्याला गाईड करण्याच्या माध्यमातून मी त्या बिझनेसमध्ये नक्कीच इन्व्हॉल्व होऊन, कमर्शियली नाही आहे परंतु त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर तेवढी मदत करून आपण 100% आपण त्याला मदत करून व्यवसाय करायला पुढं. नक्कीच हीच मदत तुमची थोडीशी आत्ता जे उपस्थित आहेत त्यातले अनेकांच्या डोक्यात कदाचित काही उद्योगासंदर्भातला विचार सुरू असेल जे तरुण आहेत ते, तर थोडंसं तुमचं मार्गदर्शन की तरुण जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरत असतात तर काय नेमकं एक पॉझिटिव्हिटी ठेवावी किंवा काय असावा तो विचार की जेणेकरून सस्टेन करता येऊ शकतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे व्यवसाय करायचा हा ज्यावेळी विचार डोक्यात येतो कोणाच्या एखाद्या एज्युकेशन पूर्ण झालेल्या मुलाच्या डोक्यात येतो, तर पहिल्यांदा त्याला वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी व्यवसाय कसा करू. तर मला असं वाटतं की पैसे हा मॅटर जास्ती करत नाही आहे कुठल्याही व्यवसायात. तो अशा कुणाला तरी त्या बिझनेसमधल्या माणसाला बघतो की हा एवढा मोठा झाला आहे, त्याचा एवढा टर्नओव्हर आहे, म्हणजे मग मला तेवढे पैसे लागतील. तर तेवढा व्यवसाय नाही, तुम्ही शून्यातून व्यवसाय चालू करत असताना छोट्या प्रमाणात करा, तर तो एक्सपिरियन्स मिळत मिळत तुमचा व्यवसाय मोठा होईल. आणि प्रामाणिकपणे जर व्यवसाय केला तर मला असं वाटत नाही की कुठल्या व्यवसायात पैसे मिळत नाहीत. 100% सगळ्या व्यवसायात थोडे कमी थोडे जास्ती मिळतील हे नक्की आहे. फक्त तो एक पॅशनेटली जो करणं गरजेचं आहे तसा व्यवसाय केला पाहिजे. काय होतं, एक उदाहरण देतो. म्हणजे मी व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मी एक गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर मी त्यावेळी गाडी घ्यायचं म्हणजे कर्ज काढायचं आणि गाडी घ्यायची असं होतं. तर मी एक व्यक्तीला पेढे द्यायला गेलो की गाडी घेतली म्हणून. त्याचा प्रश्न असा होता की अरे ते हप्ते नाही 3 हप्ते थकले, गाडी ओढून नेली जाते. तर ही मेंटॅलिटी आपल्या समाजातल्या लोकांनी बदलली पाहिजे की असं का, हप्ते भरू शकत नाही असं नाही ना. थिंक पॉझिटिव्ह की मी भरीन, मी तेवढं काम करीन आणि तेवढं हप्ते भरू शकतो. तर हे निगेटिव्हिटी थोडीशी कुठंतरी आपल्या समाजामध्ये दिसते. त्यामुळं आपला तरुण वर्ग हा व्यवसायाकडे थोडंसं निगेटिव्ह अँगलने बघतो. पॉझिटिव्ह अँगलने बघितलं तर पैसे पाहिजेतच असं नाही आहे. तुम्ही लोकांच्या मध्ये मिसळला की कुठलाही व्यवसाय नक्कीच पॉझिटिव्हली होऊ शकतो. नक्कीच, म्हणजे विश्वास निर्माण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नक्की.
जो तुम्ही केलेला आहे. खूप खूप आभार. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुमच्या एकंदरीतच प्रवासातनं इथल्या उपस्थित अनेकांनी प्रेरणा घेतली असेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.